भारी माणसं घडायत घडायत ते घडायत अशा कशा भारी घडायत। राम राम मंडळी। कोण नंबर 71 महिला रत्न पुष्पताई हिरे कला विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय मालेगाव आटली FIBSC वर्गनी विद्यार्थिनी वैष्णवी दीपक काळे कृत्रिम बुद्धिमत्ता मानवजातना भल्यासाठी वरदान छे या विषयनी बाजूले धरीसन बोलणार छे। स्वतःना गरजा पुऱ्या करता करता शोध लावता लावता सर्वात बुद्धिमान मानवनी स्वतः सारखाच विचार करणारी कार्य करणारी कृती करणारी अशी काही कृत्रिम प्रणाली शोधी काढी। म्हणजे पहाटले दवाना अंतरपासून आणि कॅलरीज मोजापासून तर रातले झोपाना येस गरम पाणी पेवानी याद करी देस तो पावत म्हणजे आपलं बठ आयुष्य हाय कृत्रिम बुद्धिमत्तानी यापैकी दो। कृत्रिम बुद्धिमत्ता हाई माणसं आणि जनावरसनी बुद्धीपेक्षा मशीनीसवर आधारित छे। कोणतं बी मशीन ते जाण त्यानं वातावरण समजी घेस आणि त्याप्रमाणे ते काम करस। साधारणतः जे मशीन काम करस ते माणसं संगे जोडाई जास आणि त्यामुळेच माणसासना चिंता मिटी जातीस। कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक विज्ञाननाच एक भाग शे। आता मना विद्यार्थी मित्र बोलणारच शेतस मी थोडकामा तुमले समजाडस। कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय शे? आपली सगळी माहितीवर एक प्रणाली राहते त्यानाकडे आणि त्यानुसारच काही मार्गदर्शक तत्व वापरीसनी हाई कृत्रिम प्रणाली माणसासारखी त्यांनी शिकस आणि त्यालेच आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतस। मंडळी तुमले आता मी एक व्याख्या सांगी त्या नावीपेक्षा तुमले मी आज एक प्रयोग सांगस। वाटल्यास तुमले मला खोटं लागे पण आज एक काम करास तुम्ही आज दिवसभरात ज्या बी गमतीसवर तुम्ही बोलशात मित्र मैत्रिणीसोबत मायबाप सोबत घरनास सोबत पुस्तकच बद्दल पिक्चरच बद्दल गाड्या घोड्यास बद्दल जाऊ द्या आता तर बाया जास्ती साड्याच बद्दल आणि दागिनाच बद्दलच बोलतीस आणि त्या जाहिराती जवळ तुम्ही मोबाईल उघडशात तर फेसबुक स्नॅपचॅट यूट्यूब इंस्टाग्राम वापरशात तेव्हा दिवसभरात जे काही तुम्ही बोलेल वशात त्याच आणि त्यांना संबंधित जाहिराती तुमले तटे दिसते। आज तुम्ही प्रयोग करीस पण मग माले सांगा म्हणजे काय हाई कृत्रिम बुद्धिमत्ता तुमना मनातलं ओळखी राहिली आणि पुढे ते तुमले बोलानी गरज पडावणे। जॉन मॅकर्थी यांनी या शब्दांनी निर्मिती केली आणि या घटकापासून एलेन ड्युरीनी 1950 मा ड्युरिंग टेस्ट निर्माण केली आणि तवळपासूनच हाई कृत्रिम बुद्धिमत्ता अस्तित्वात गई। मंडळी कृत्रिम बुद्धिमत्ता हाई आपला दैनंदिन जीवननी एक अविभाज्य भाग बनलाय छे। स्मार्टफोनवर ऑनलाईन शॉपिंग करानं राहो नाही तर सोशल मीडियावर ट्रोल करानं राहो तवळ हाईच कृत्रिम बुद्धिमत्ताना आपण प्रत्यक्ष वापर करतोस। त्यामुळे शाळा आरोग्य मनोरंजन बँक यासारखा बराच क्षेत्रसमा क्रांती घडी यायची। मंडळी जवळ अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यासले बाळ होणार होतं तव ते बाळ कसे दिसई हाय कृत्रिम बुद्धिमत्ताना मदत गाई एक चित्र तयार करायला होतं आणि जवळ त्यासले ते बाळ वयनं तेव्हा ते प्रत्यक्ष त्या चित्राला माहीत दिसणार म्हणजे हाई कृत्रिम बुद्धिमत्ताना मदत गाई आपले भविष्यना आढावा सुद्धा घेता यावा लागला। म्हणून हाई कृत्रिम बुद्धिमत्ता माले वरदान वाटस। पहिला काम पहिल गाडवत झुपकत चालणं वावरमा दुसरं काही कामधंदा नव्हते असले ते बैलगाड्या करता करता सायकली वनाल तो कथ्यामध्ये त्या सायकल दिशेल त्यानंतर मग मोटरसायकली वनाल मग बऱ्याच प्रकारच्या गाड्या घोड्या वैयात आता तो लोक इमानमा फिरतस घंटानं काम मिनिटामा वैजास ना एक बटन दाबताच काम वस आत्तेना जमानामा सराच काम आता ऑनलाईन होतस घर बटी काम होतस आता बटन दावा कता पैसा पडतस तुमले तर माहिती शे सरकारने तर बलतीस पुण्याशे लाडक्या बहिणीसवर त्यासले या महिन्याला 1500 रुपया खात्यावर पडतस म्हणे आजी तर म्हणस मायवा ऐकाय नवीनच नवाई निघणी आमना कामात ते घटेन ते चुलज होत म्हणे आजी तर नवलच करस मायवा आत्तेना जमानामा काय दकाले भेटी राहिलं मना आजला तर मरताच सांग गईता पुढला काळ लोखंड बोले अश आत्तेना जमाना सुधाराणी हाई कृत्रिम बुद्धिमत्ता पुढे जगानी दिशा आणि कृतीशील करणारी राही हाई पक्क शे। म्हणून मी तिना वापर तिना भविष्य वे आणि तिना मना भविष्याशी जे नातं शे ते मी तुमले सांगी राहिलो। हा समा काही जण म्हणतस माणूस आळशी वय घ्या पण कृत्रिम बुद्धिमत्ता अजिबात आळशी नाही शे। थोडकामा माणसासारखं चालानं वाचानं संवाद साधानं अशा बऱ्याच प्रकारना कामे होतस शेतकरीसले तर इथल्या सवलती वय जायल शेतीस आपली जमीन मा पैराना आगदार कोणता घटकसनं प्रमाण कमी शे हाय कृत्रिम बुद्धिमत्ताना जोरमुळे 1 मिनिटात समजस सकाळ गारपीट कधी वई आणि कोणता बागले पाऊस पडावशे हाय सुद्धा आपले समजस। हाय कृत्रिम बुद्धिमत्तामुळे तरुण पिढी
बाळपणे कशी जशी आणि म्हातारा तरुणपणे कशा दिशेत हाय सुद्धा समजस. कृत्रिम बुद्धिमत्ता शब्द नाही शे, तो जग बदलाना पायच शे. शेवटले मी इतलंच सांगस मंडळी, कितली बी जोखीम आणि संघर्ष राहीसनी बी कृत्रिम बुद्धिमत्ता हाई वास्तव शे. नीट बायत इतिहासमा फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, वाफन इंजिन आणि संगणक या जवळ नवा नवा वंथात ना, तवळ भीती बी होती आणि प्रश्न बी होता आणि लोकच ना विरोध बी होता. तरी बी आपले माहीत नाही शे या क्षेत्रमा मानवनी बरीच प्रगती कई आणि आज आपले सरीकडे ती दखाई राहिली. त्यांना प्रमाणेच कृत्रिम बुद्धिमत्ता सुद्धा पुढल्या काळात सरीकडे दखाई आणि शेवटपर्यंत टिकाई असे म्हणणं शे. म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता मानवजातना भल्यासाठी वरदान शे असे ठाम मत शे. धन्यवाद मंडळी.